मित्रांनो, इतक्या दिवसापासून जे सुरू होतं की प्रॉपर्टी पेपर्स आहे तरी कुठे, त्याचं नेमकं आज रिव्हील झालंय. प्रॉपर्टी पेपर्स कोणाकडे आहे हे ऐकून तुमचं सगळ्यांचं डोकं फिरणार आहे. तर मित्रांनो, प्रॉपर्टी पेपर्स कान्हाकडे नाही, परशू, मीनाक्षी, गौतम, सखी कोणाचकडे नाही आहे, तर प्रॉपर्टी पेपर्स कुल्फीकडे आहे. हो मित्रांनो, तर कुल्फीपर्यंत ते प्रॉपर्टी पेपर्स कसे पोचलेत हे सगळं बघूया आपण आजच्या भागात. त्याचबरोबर सखी, कान्हा आणि तेजस्विनीला बोलताना रंगे हात पकडणार आहे. तर मित्रांनो, अर्ध्या रात्री तेजस्विनी तिच्या ओरिजिनल रूपात असणार आहे आणि तेव्हा कान्हा आणि तेजस्विनी काहीतरी बोलत असतात. त्याच वेळी सखी आता तिथे येते. तर बघूया मित्रांनो कसं काय होणार आहे ते. जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरू करूया लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 12 ऑगस्टच्या एपिसोड रिव्ह्यूला. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला आता सखी विचार करत असते मनस्विनीचा. कान्हा आता सखीसाठी ताट वगैरे वाढतो आणि म्हणतो, सखी जेवण करून घे. सखी म्हणते, नाही मला भूक नाही आहे. कान्हा आता सखीला मनवण्याचा प्रयत्न करतो. कान्हा म्हणतो, अगं असं कसं चालेल, जेव ना. आता सखीला खूप गिल्टी वाटत असतं. ती म्हणते, माझ्यामुळे सगळे पुरावे आज नष्ट झालेत. मी ते पुरावे किती कष्टाने मिळवले होते, सगळं खराब झालं. कान्हा त्याच्या मनात म्हणतो, सखी आता तुला कसं सांगू. अगं बाई, पुरावे नष्ट झाले नाहीयेत, पुरावे आपल्या खोलीत आहे, सेफ. फक्त या क्षणाला मी तुला नाही सांगू शकत, नाहीतर तुला तेजस्विनीवर पुन्हा एकदा संशय येणार. आता सखी तिच्याच विचारात असते आणि तिने हट्ट धरला असते की तिला जेवायचं नाहीये. कान्हा सखीला परत एकदा म्हणतो, अगं सखी बघ, आपल्याला मनस्विनीच्या विरोधात पुन्हा उभं राहायचंय की नाही, तर त्यासाठी लागणारे ताकद, ती ताकद खाऊनच येणार ना, म्हणूनच जेवायचंय हे इम्पॉर्टंट आहे. सखी म्हणते, नाही कबीर प्लीज प्लीज मला आग्रह नको करूस. असं म्हणून सखी आता जाणार असते, पण तिकडनं आता सखीची आई म्हणजे तेजस्विनी येते. आणि बघा मित्रांनो, तेजस्विनी सखीला कसं जेवायला लावते. जे काम आता कान्हाला नाही जमलं ते आता तेजस्विनी करून दाखवते. तर बघा मित्रांनो, आता कान्हा मागून असा इशारा करतो तेजस्विनीला की ही जेवत नाही म्हणते. आता तेजस्विनीच्या लक्षात येतं. कान्हा आता इशाऱ्यातच म्हणतो तेजस्विनीला की हिला समजावून सांगा, कन्व्हिन्स करा. आता सखीचं लक्ष नसतं. तर आता तेजस्विनी म्हणते सखीला, काय चाललंय, तू आणि जेवणावरून उठून चालली आहेस. हा गुड गुड. तू जेवली नाहीस आणि उपाशी राहिली तर त्याचे 2 फायदे आहेत मला. पहिला म्हणजे तू जर जेवली नाहीस तर घरातलं अन्न वाचेल आणि माझे पैसेही. आणि दुसरा म्हणजे तू जर उपाशी राहिलीस, जेवली नाही तर तू वीक होशील. माझ्याशी लढण्यासाठी तुझ्यात ताकद उरणार नाही, माझी लढाई सोपी होईल. मग हा जो काही तुझा मूड आहे ना, मी जेवणार नाही वगैरे, तसंच ठेव. हा तसंच कॅरी कर. तुला जितके दिवस झेपेल ना उपाशी राहायला, तितके दिवस उपाशी राहा. जेव नकोस हा, अजिबात नाही, फक्त पाणी पी. चल निघ आता. आता मित्रांनो, इथचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि सखी आता ट्रिगर होते. सखी म्हणते, मी काय करायचं काय नाही हे मला सांगायची गरज नाहीये तू. तसंही मी अशी कुठलीही गोष्ट करणार नाहीये ज्याने तुला जिंकण्याची संधी मिळेल. आता मित्रांनो, रागात का होईना सखी आता जेवायला बसते. तेजस्विनी आणि कान्हाला आता बरं वाटतं. तेजस्विनी आणि कान्हा आता सखीला बघू लागतात. तर सखी बिचारी रडतच जेवत असते, कारण तिची इच्छा नसते. पुरावे नष्ट झालेत याचं तिला खूप वाईट वाटतं. पण मित्रांनो, सखीला माहिती होणार आहे की पुरावे नष्ट झालेच नाहीत, तर तेजस्विनीने लपवले आहेत. तर बघा मित्रांनो काय होतं. गौतमच्या खोलीत आता परशू आणि मीनाक्षी डिस्कशन करत असतात. परत तिथे आता कुल्फी असते आणि तिने मागे जे पांडुरंगाचं चित्र काढलं होतं त्याच कागदावर ती आता रंग भरते तिच्या ड्रॉइंगमध्ये. आणि आता परशू म्हणत असतो, मनस्विनीनं तिने डाव साधला आणि सगळे पुरावे तिने नष्ट केलेत, राग केली सगळ्याची. तर गौतम काका म्हणतो, हो ना, पण आपल्याला अजून प्रॉपर्टी पेपर सापडलेच नाही आहेत, तरी ते आपल्याला शोधायचे आहेत. मीनाक्षी म्हणते, हो पण ते कुठे असतील. त्यावर आता परशू म्हणतो, खरं तर आमचीच चूक झाली, आम्ही ते पुरावे जपून ठेवायला हवे होते. मीनाक्षी म्हणते, हो ना, आम्हाला पण काय माहिती की असा दिवस येईल. परशू म्हणतो, गौतम इतके दिवस आपण ते पेपर शोधतोय पण अजूनही ते मिळाले नाहीत. तर मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की कुल्फी ड्रॉइंग करत असते आणि म्हणजे तिच्या ड्रॉइंगमध्ये ती कलर भरत असते. आणि बघा मित्रांनो, आता परशूला इन्स्टिंक्ट पण येतात. तो म्हणतो, गौतम मला तर असं वाटतंय की प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या जवळ आहे, तेच कुठेतरी आपल्या समोर, पण आपल्याला ते दिसत नाहीये. आता सगळेजण देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात, साईबाबा आता तुम्हीच आम्हाला ते पेपर सापडू द्या. परशू त्याचे हात जोडतो आणि तो वर बघतो. आणि मित्रांनो, कुल्फीने जे पांढऱ्या कागदावर ड्रॉइंग काढली असते ती तो कागद उचलते आणि आपल्याला असं समजतं की कुल्फीजवळ प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि त्यावरच तिने पांडुरंगाचं चित्र काढलंय.
तर मित्रांनो, इतक्या दिवसांनी आता रिव्हील झालंय, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करूनच टाका. असो, आता पुढे बघूया काय होतं. तर सगळेजण डिस्कशनच करत असतात, त्यांचं लक्ष नसतं की कुल्फीजवळ प्रॉपर्टी पेपर्स आहे म्हणून. पण आता असं वाटते की तो दिवस दूर नाही जेव्हा प्रॉपर्टी पेपर्स कान्हाजवळ येईल आणि मग कान्हा सखीला खऱ्या तेजस्विनीबद्दल सगळं सांगेल. पण असं येऊ शकतं की त्याआधी सखीला सगळं माहिती होईल. तर बघा मित्रांनो, सखी तिच्या खोलीत असते आणि तिच्या डोक्यात तेच सगळं फिरत असतं की मनस्विनी मार्केटमध्ये गजरा घ्यायला गेली होती आणि ती कॅबने आली वगैरे वगैरे. त्यानंतर मीनाक्षी काकू सांगत आल्या की मनस्विनी देवाजवळ बसली होती हात जोडून आणि त्यानंतर सगळे पुरावे नष्ट होणं. तर बघा मित्रांनो, तिथे आता कान्हा येतो. तो ऑफिससाठी तयार होत असतो आणि कान्हा म्हणतो, मोठे मोठे कवी सांगून गेलेत की पोरगी रागात असली की सुंदर दिसते, पण माझी सखी जेव्हा अशी विचारांमध्ये हरवली असते ना, तेव्हा ती खूपच सुंदर दिसते. आता सखी त्यावर काहीच बोलत नाही आणि परत तिचे विचार सुरू असतात. तर आता कान्हा म्हणतो, काय एवढं कौतुक केलं तरी काहीच रिस्पॉन्स नाही, काय झालंय? काहीतरी भिनसलंय. सखी, कसला विचार करत आहे तू? सखी म्हणते, नाही रे, कालपासून फक्त मनस्विनीचाच विचार सुरू आहे माझ्या डोक्यात. तर आता कान्हा म्हणतो, अगं आपण प्रयत्न करतोय ना, काहीतरी शोधूया, काहीतरी पुरावा सापडेलच. पण आता सखी काही ऐकत नाही. सखी म्हणते, नाही, मला वेगळीच शंका आहे. कान्हा म्हणतो, आता काय? सखी म्हणते, मला असा दाट संशय आहे की त्या मनस्विनीने पुरावे नष्ट केलेच नाहीत. कान्हा म्हणतो, असं कसं? कालच आपण पाहिलं ना, सगळी राख पाहिली, याचा अर्थ तिने सगळे पुरावे जाळलेत. तर बघा मित्रांनो, सखी कान्हाला आता डेमोज देते. सखी आता कान्हासमोर डस्टबिन घेऊन येते, त्यामध्ये काही कागद जाळते. कान्हा विचारतो सखीला, काय करतेस तू हे? सखी म्हणते, बघ, हे पेपर्स आत्ता मी तुझ्या समोर जाळलेत म्हणून तुला माहितीये की हे पेपर्स होते. पण मी जर तुझ्या समोर राख आणून दाखवली असती आणि सांगितलं असतं की हे पुरावे आहे, तर तुझा विश्वास पण बसलाच असता, हो ना? कान्हा म्हणतो, अगं नक्की काय म्हणायचंय तुला? सखी म्हणते, हेच म्हणायचंय की त्या मनस्विनीने पुरावे नष्ट केलेच नाहीत. तिने ती राख आधीच प्लांट करून ठेवली असणार आहे, असंच काहीतरी करून. आणि मला असं वाटतं पुरावे जिथे कुठे असेल ना, ते जसेच्या तसे असणार आहेत. कान्हा आता थोडा बाजूला येतो आणि त्याच्या मनात म्हणतो, काय करतेस तू सखी? अगं मी तुला सांगू पण नाही शकत की तो जो विचार करतेस तो बरोबर विचार करतेस. आता हिने फक्त खोलीत शोधाशोध करू नये म्हणजे झालं. आणि तितक्यात मित्रांनो, सखी आता कान्हाला म्हणते, ते पुरावे कुठे असेल ना, याचा मला अंदाज आहे. आता मित्रांनो, थोड्या वेळेसाठी मलाही वाटलं होतं की सखीला कदाचित वाटेल की पुरावे तिच्या खोलीतच आहे. पण मित्रांनो, सखी कान्हाला म्हणते, अरे कबीर, तिला माहिती आहे की आपण तिच्या ऑफिसमध्ये शोधाशोध करणारच नाही, त्यामुळे तिने पुरावे नक्कीच ऑफिसमध्ये लपवले असतील. आता कान्हाच्या जीवात जीव येतो आणि बघा, सखी आता कान्हाला सांगते की मी ऑफिसला जाते आणि सखी तिची पर्स घेऊन आता ऑफिसला जाणार आहे. पण मित्रांनो, कदाचित लेखक आणि सखी पण विसरली आहे, ती कान्हाच्या कंपनीमध्ये काम करते, तिथे जातच नाही. असो, कोणाकोणाच्याही लक्षात आलं होतं कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आता सखी गेल्याबरोबर कान्हा कपाट उघडतो आणि सगळे पुरावे तो चेक करतो. सगळे पुरावे तिथेच असतात. कान्हा आता स्वतःला म्हणतो, सॉरी सखी, मी तुझ्याशी खोटं बोललो. आता फक्त प्रॉपर्टी पेपर सापडायचा अवकाश आहे, मग हा लपंडाव संपवता येईल. आणि बघा मित्रांनो, आता घरी दाभाडे मावशी आणि साडीतले काही मुलं येतात. मीनाक्षी सगळ्यांचं स्वागत करते. ती म्हणते, या या. आता दाभाडे मावशी मीनाक्षीला म्हणते, अगं मीनाक्षी, तुला पूर्वीच्या रूपात बघून खूप बरं वाटलं, चांगलंय. इतक्यात तिथे आता कान्हा येतो. कान्हा म्हणतात, दाभाडे मावशी कशा आहात? तर दाभाडे मावशी म्हणतात, मस्त आहे, मुलांचं प्रेम आणखी काय. आता जे दाभाडे मावशी आहेत त्यांचे डोळे सखीला शोधत असतात. तर दाभाडे मावशी म्हणतात, सखी, ते असं हाक पण मारतात. कान्हा सांगतो, सखी नाहीये, ती आताच बाहेर गेली. पण काय विशेष काय? तुम्ही तर सगळे गँगच घेऊन आलात. त्यावर आता मावशी सांगतात, अरे सखीचं आणि मुलांचं कौतुक करायला मी इथे आले. तुला माहितीये का, सखीने या मुलांकडून इंग्रजीचा इतका छान अभ्यास करून घेतला ना, ही सगळी मुलं इंग्रजी वादविवाद स्पर्धेत पहिले आली आहेत. कान्हा म्हणतो, ओहो वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळे मुलं आता थँक्यू म्हणतात. तिथे आता परशू आणि गौतम काकाही आले असतात. गौतम पण सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. त्याचबरोबर परशू मीनाक्षी पण करतात. त्यानंतर कान्हा सगळ्यांना सोफ्यावर बसायला सांगतो. तर कान्हा विचारतो, त्यांची चौकशी करतो मुलांची, कशी झाली कॉम्पिटिशन. त्यातली एक मुलगी म्हणते, मस्त झाली. दुसरा मुलगा म्हणतो, आमच्यासोबतचे सगळे स्पर्धक आहे ना, ते इंग्रजी मीडियमचे होते आणि आम्ही मराठी मीडियम. त्यावर आता ती मुलगी म्हणते, हो ना, पण सखीताईने दिलेल्या नोट्समुळेच आम्ही जिंकलो.
तर कान्हा सुद्धा चान्स सोडत नाही. कान्हा म्हणतो म्हणजे काय, बायको कोणाची आहे? सगळेजण हसतात. आणि बघा मित्रांनो, दाभाडे मावशी एका मुलाला शुभमला म्हणतात की शुभम सगळ्यांना पेढे वाट. तर आता हा मुलगा सगळ्यांना असं पेढे देत असतो आणि तितक्यात तिथे आता तेजस्विनी येते. आणि त्यानंतर हा मुलगा तेजस्विनीला बघून खूपच घाबरून जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर हा मुलगा तोच आहे जो लास्ट टाइम सखी बरोबर असं खेळताना खाली पडला होता. सगळ्या मुलांबरोबर तो खेळत होता आणि मग पायरीवरून तो खाली पडला होता. त्याला खूप लागलं होतं. तेव्हा मनस्विनी या मुलाशी खूपच वाईट वागली होती. आता हा मुलगा तेजस्विनीला मनस्विनी समजून खूपच घाबरतो. आता ऑफकोर्स तेजस्विनीला काही समजत नाही. हा मुलगा तर इतका घाबरत असतो की त्याचे हात असे थरथर कापतात आणि त्याच्या हातातून एक पेढा खाली पडतो. तर आता कान्हाच म्हणतो, अरे शुभम घाबरू नकोस, मनस्विनीला पेढा भरव. तर मुद्दाम कान्हा आता मनस्विनी या शब्दावर भर देतो, तेजस्विनीच्या लक्षात यावं म्हणून. तर आता कान्हा म्हणतो, छान त्यांना पेढा दे. त्यांचं तोंड कायम असं कडू असतं की नाही, मग निदान या निमित्ताने गोड तरी होईल. तर हा शुभम घाबरतच पेढा देतो. तर तेजस्विनी तिचा हात असे नेते आणि थांब असं म्हणते. त्यानंतर तेजस्विनी स्वतःच तो पेढा तिच्या हातात धरते आणि हा पेढा ती शुभमला चारते. आणि तेजस्विनी अगदी प्रेमाने शुभमला म्हणते, बाकीच्या मुलांना पण दे. आता घरच्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. गौतम विचारतो तेजस्विनीला की तू चक्क या मुलाला प्रेमाने पेढा भरवलास? त्यावर आता तेजस्विनी म्हणते, नाही प्रेमाने नाही भरवला, वेस्ट झाला असता ना म्हणून त्याच्या घशात घातला. आणि मग तेजस्विनी मुद्दामच गौतमला म्हणते, तुझ्या घालू का, म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून. कान्हा आता सगळ्या मुलांना बाहेर घेऊन जातो. त्यांना तो म्हणतो, चला मुलांना मी तुमच्या सगळ्यांना चॉकलेट देतो छान. आता तिथून सगळे निघून जातात. मीनाक्षी काकू म्हणते, मी पण तुमच्या सगळ्यांसाठी गोड करते काहीतरी. आणि बघा मित्रांनो, तिथे आता फक्त तेजस्विनी आणि दाभाडे मावशी असतात. तेजस्विनीचं लक्ष जातं, जेव्हा शुभम घाबरला होता त्याच्या हातून एक पेढा खाली पडला होता. तर आता तेजस्विनी तो पेढा उचलते आणि काही खाली पडलं तर आपण ते अन्न उचलून आपल्या असा पाया लागतो. तर आता तेजस्विनी तसंच करते. तर तेजस्विनी तो पेढा तिच्या असं डोक्याजवळ नेते. दाभाडे मावशी हे सगळं बघून घेतात आणि दाभाडे मावशींना समजतं की ही बाई मनस्विनी असूच शकत नाही. आता काय होतं, तेजस्विनी तिच्या खोलीत निघून जाते आणि दाभाडे मावशी बघतच राहतात तिच्याकडे. पुढे आता दाभाडे मावशी तेजस्विनीच्या खोलीत पण जाणार आहे. बघा मित्रांनो, इथे आता सखी ऑफिसला आली आहे आणि तिला दिसतं की सगळेजण हसत खेळत काम करत आहे. आता सखीला हे सगळं बघून आश्चर्यच वाटतं, कारण मनस्विनी सगळ्या स्टाफला दहशतमध्येच ठेवते हे तिला माहिती असतं. सखी तिच्या मनात म्हणते, हे मी काय बघतेय या ऑफिसमध्ये, हे वातावरण मी तर या आधी सगळ्यांना सरकारच्या धाकातच बघितलंय आणि आज चक्क हसत खेळत, म्हणजे हा चमत्कार झाला कसा? आता एका एम्प्लॉईचं लक्ष जातं सखीकडे आणि सगळेजण आता सखीला ग्रीटिंग करतात. सखीला ग्रीट करून सगळे तिला गुड मॉर्निंग म्हणतात. सखी आता आश्चर्याने सगळ्यांकडे बघते आणि काही न बोलता तिथून निघून जाते. सखी आता डायरेक्ट मनस्विनीच्या केबिनमध्ये जाते. सखीला वाटत असतं की ते पुरावे मनस्विनीने तिच्या कॅबिनमध्येच ठेवलंय, म्हणून सखी मनस्विनीच्या पूर्ण कॅबिनची झडती घेते. आणि तितक्यात तिथे आता तो पिऊन येतो आणि सखी आता याला विचारते, काल मनस्विनीने तुम्हाला कुठली फाईल दिली होती का ठेवायला? तर आता हा जो पिऊन आहे तो म्हणतो मनस्विनी, कारण मित्रांनो जगासाठी ही तेजस्विनीच असते. तर आता सखीच्या लक्षात येतं. सखी म्हणते, हां ती तेजस्विनी म्हणायचं होतं मला, म्हणजे आईने, म्हणजे सरकारने. असं आता सखी गडबडते सुद्धा. सखी म्हणते, सरकारने तुम्हाला अशी फाईल दिली होती का कोणती नीट जपून वगैरे ठेवायला, असं काही सांगितल्याचं आठवतंय का? त्यावर आता हा पिऊन म्हणतो, नाही असं तर काही आठवत नाहीये. आणि बघा मित्रांनो, या पिऊनने आता चहा आणला असतो. तर सखी विचारते, चहा कोणासाठी आणला? त्यावर आता पिऊन सांगतो, असं कसं करताय हो मॅडम, सरकार याची वेळ झाली ना म्हणून इथे चहा ठेवलाय. सखी म्हणते, तुम्ही इथे कधीपासून काम करता? कारण सरकार कधीच चहा नाही पित, तिला तिची ब्लॅक कॉफी लागते. त्यावर आता हा पिऊन सखीला सांगून टाकतो की नाही मॅम, मला माहिती आहे हो, मी कसं विसरणार. अरे हाच तर प्रश्न मला काल पडला होता, तेव्हा सरकारने मला चहा मागितला. तर त्यांना म्हटलं की सरकार तुम्ही तर कडू कॉफी पिता ना, तर त्या माझ्यावर भडकल्या. मला म्हणाल्यात की माझी शुगर डाऊन झालीये, मला चहा हवाय, तोही साखर टाकून. आता सखी बघा मित्रांनो पिऊनला विचारते, बरं गेल्या काही महिन्यात असं सरकारने चहा मागितलाय का, जस्ट फॉर अ चेंज? त्यावर आता हा पिऊन म्हणतो, नाही ना हो, कालच मागितला. सखी म्हणते, ओके. आता सखी बरोबर दिशेने चाललीये. सखी म्हणते, मला सांगा, काल सरकारबद्दल तुम्हाला काही संशयास्पद, काही विचित्र असं वाटलं का हो?
त्यावर आता हा पिऊन म्हणतो, हो मला आहे ना त्यांनी राघव सरांच्या फोटोबद्दल विचारलं. त्यांनी म्हटलं फोटो कुठे आहे. तर मला प्रश्न पडला होता की सरकारनेच तो फोटो फेकला, फोडला, मग त्यांना हे सगळं माहिती असेलच ना, मग त्यांनी मला का विचारलं. आता सखीला सगळं आठवतं की सखी समोरच मनस्विनीने राघवचा फोटो फोडला होता आणि त्याच्यावर पाय पण दिला होता. आणि इतकंच नाही तर हा पिऊन आता सगळं सांगून टाकतो सखीला. हा म्हणतो की मॅडम इतकंच नाही, सरकारने आता येणारी दिवाळी बोनसही जाहीर करून टाकला. आता सखी एकदम आश्चर्याने या पिऊनकडे बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कान्हा सखीला विचारणार आहे की काही सापडलंय का ऑफिसमध्ये. त्यावर आता सखी हो म्हणते आणि मग कान्हाची मिसअंडरस्टँडिंग होते. तो आता अर्ध्या रात्री तेजस्विनीच्या खोलीत जातो आणि तिला बोलतो. कान्हा आता तेजस्विनीवर आरोप करणार आहे आणि तिला म्हणणार आहे, तुम्ही तर माझ्यासोबतच लपंडाव खेळायला लागल्यात. आणि तितक्यात तिथे आता सखी येणार आहे. तेजस्विनी तिच्या खऱ्या रूपात असते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात सखी तेजस्विनी आणि कान्हाला रंगे हात पकडते का, सखी समोर यांचा लपंडाव येणार का. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी स्टार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.